तर मित्रांनो, तुम्ही जो आता प्रिव्ह्यू बघितला तो कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, कॅपकट ओपन झाल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता हे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क व्हिडिओ दिलेला असेल त्याला सिम्पली ते सिलेक्ट करून इथून जे आहे ते ॲड करून घ्यायचे. बिटमार्क व्हिडिओ ॲड करून झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला जे आहे ते कोपऱ्यात क्लिक करून त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचं. व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर असं वगैरे उजवीकडे स्क्रॉल करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून हे सॉन्ग तुम्हाला अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचे. त्यानंतर त्या व्हिडिओला सिलेक्ट करायचे. व्हिडिओला सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे पुढे यायचे. पुढे आल्यानंतर बीट 2 येत असेल त्या अलीकडे मित्रांनो बीट 1 वरती येऊन तुम्हाला एक कट करून घ्यायचे. त्यानंतर अशा प्रकारे पुढे जायचे. ते बीट 3 येत असेल मित्रांनो, बीट 3 आल्यानंतर त्या अलीकडे बीट 2 वरती येऊन तुम्हाला जे ते सिम्पली एक कट करून घ्यायचे. त्यानंतर अशाच प्रकारे पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर बीट 4 येत असेल त्या अलीकडे बीट 3 वरती येऊन तुम्हाला एक कट करून घ्यायचे. त्यानंतर अशाच प्रकारे सर्व जे बीट असतील ते तुम्हाला इथे कट करून घ्यायचे. त्यानंतर जे तुम्हाला सिम्पली स्टार्टिंगच्या व्हिडिओ स्टार्टिंगला येऊन त्या लेअरला क्लिक करायची. इथे तुम्हाला फोटो ॲड करायचे. त्यासाठी इकडे उजवीकडे स्क्रॉल करून रिप्लेसवरती जायचे. रिप्लेसवरती गेल्यानंतर फोटोसवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काय फोटो असेल तो इथे सिम्पली ॲड करून घ्यायचे. त्याला आपल्याला अशा प्रकारे मधोमध सेट करून घ्यायचे. अशा प्रकारे फोटो सेट झाल्यानंतर तुम्हाला जे ते सर्व बीटमध्ये हाच फोटो जो आहे तुम्हाला ॲड करून घ्यायचे. तर मित्रांनो, सर्व फोटो इथे ॲड करून झाल्यानंतर आता फोटोंना इफेक्ट अप्लाय करायचे. त्यासाठी जे ते स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर कोंबोवरती जाऊन तुम्हाला इथून पेंडुलम वन हा ॲपिट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर लेंथ पूर्ण वाढवून घ्यायची. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला पेंडुलम 2 हा ॲपिट ॲड करायचा. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला पुन्हा पेंडुलम 2 हा ॲपिट ॲड करायचा. त्यानंतर अशाच प्रकारे पुढे जायचे. पुढे गेल्यानंतर पुन्हा तुम्हाला पेंडुलम 2 हा ॲपिट ॲड करायचा. त्यानंतर जे तुम्हाला त्या पुढच्या फोटोवरती यायचे म्हणजे 4 सेकंदपासूनच्या पुढचे. त्यानंतर तुम्हाला इथं आल्यानंतर स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा बीट ॲड करून इथून ही जी लेंथ असेल ती पूर्ण वाढवून घ्यायची. त्यानंतर त्या पुढच्या बीट फोटोवरती यायचे. त्यानंतर ॲनिमेशनवरती येऊन तुम्हाला रॉक व्हर्टिकली हा बीट ॲड करून इथून हे जी लेंथ जी असेल ते 1 सेकंद ठेवून घ्यायची. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा बीट ॲड करून ह्याचीसुद्धा लेंथ तुम्हाला 1 सेकंद ठेवून घ्यायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन तुम्हाला कोंबोवरती जायचे. कोंबोवरती आल्यानंतर स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट हा बीट पुन्हा ॲड करून घ्यायचे. त्यानंतर लेंथ पूर्ण वाढवायचे. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती येऊन इन ॲनिमेशनवरती येऊन तुम्हाला इथून सिंग बॉटम हा ॲड करून ह्याची लेंथ 1 सेकंद ठेवायची. त्यानंतर त्या पुढच्या फोटोवरती यायचे. अशा प्रकारे पुढच्या फोटोवरती आल्यानंतर पुन्हा तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली हा ॲड करून ह्याचीसुद्धा लेंथ मित्रांनो 1 सेकंद ठेवून डन करून घ्यायची. त्यानंतर सिम्पली स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला पिक्सवरती जायचे. पिक्सवरती आल्यानंतर तुम्हाला जे ते बॉडी पिटवरती क्लिक करून ग्लो इन लाईनच्या कॅटेगरीत जायचे. ग्लो इन लाईनच्या कॅटेगरीत गेल्यानंतर तुम्हाला जे येते इथून हेल्प फायर हा ॲपिट ॲड करून घ्यायचे. अशा प्रकारे इथून लोडिंग झाल्यानंतर तुम्हाला खाली हा ॲपिट भेटून जाईल. हेल्प फायर हा ॲपिट ॲड करून झाल्यानंतर डन करायचे. ह्याची लेंथ असेल ती मित्रांनो 2 सेकंदपर्यंत आपले जे 2 फोटो असतील तितके ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून तुम्ही कलरसुद्धा चेंज करू शकता आणि व्हर्टिकल साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. त्यानंतर स्पीड जे असेल ते तुम्हाला 20 ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे त्यानंतर सिम्पली डन करून त्या ह्याच्या पुढच्या फोटोवरती यायचे म्हणजे 2 फोटो सोडून. त्यानंतर त्या पुढे आल्यानंतर पुन्हा तुम्हाला बॉडी पिटवरती क्लिक करून ग्लो इन लाईनच्या कॅटेगरीत जायचे. ग्लो इन लाईनच्या कॅटेगरीत गेल्यानंतर इथून तुम्हाला जे येते टेक्नॉलॉजी 2 हा ॲपिट असा भेटून जाईल. तुम्ही मित्रांनो ते ॲड करून सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर जे येते सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून हे जे फक्त जे येते साईज आणि कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. आणि स्पीड जे असेल ते तुम्हाला 30 ठेवून घ्यायचे. असं वगैरे ठेवल्यानंतर सिम्पली डन करून घ्यायचे. डन झाल्यानंतर त्यास पुन्हा स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला पुन्हा बॉडी व्हिडिओ पिटवरती क्लिक करायचे. व्हिडिओ पिटवरती क्लिक केल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगच्या कॅटेगरी जाऊन तुम्हाला इथून डायमंड झूम हा ॲपिट ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टमेंटवर क्लिक करून इथून तुम्हाला जे येते इंटेन्सिटी पूर्ण वाढवायची आणि ही जी स्पीड जी असेल ती सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर लेन जी असेल ती तुम्हाला ह्या 4 बीट असतील म्हणजे 4 फोटो तितके ॲड करून घ्यायचे. त्यानंतर जे येते त्या पुढच्या फोटोवरती यायचे. अशा वगैरे मेन बीटवरती 4 सेकंदपासूनच्या पुढच्या. त्यानंतर जे तुम्हाला पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचे. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर ग्लो इन लाईनच्या कॅटेगरीत जाऊन फ्लेम विंग्स 1 हा ॲपिट ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डन करून ह्याची लेंथ जी असेल त्या फोटोवरती ठेवून ॲडजस्टवरती क्लिक करायचे. आणि जिथून स्पीड जी असेल ती तुम्हाला 25 ठेवून घ्यायची असं करा. त्यानंतर कलर जो असेल तो तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन करून त्याच फोटोला पुन्हा स्टार्टिंगला यायचे. त्यानंतर पुन्हा व्हिडिओ पिटवरती क्लिक करून स्प्लाईटच्या कॅटेगरीत जाऊन मिरर 3 लेअर्स हा ॲपिट ॲड करून डन करायचे. त्यानंतर लेंथ जी असेल ती ह्या फोटोवरच ठेवायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर पूर्ण 0 करायचे. आणि व्हर्टिकल जे असेल ते तुम्हाला जे तुमच्या अशा वगैरे फोटोनुसार ह्याला जे येते बरोबर ह्या 3 भागात जे असेल ते म्हणजे स्क्वेअरमध्ये तुम्हाला ॲड करून घ्यायचे. त्यानंतर डन करून त्या पुढच्या फोटोवरती यायचे. अशा वगैरे इथे आल्यानंतर तुम्हाला जे येते पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचं. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर
हे लोकेशनच्या कॅटेगरीत जाऊन तुम्हाला जे येते इथून सिम्पली रोटेशन स्विंग हाय पीट ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टमेंटवरती क्लिक करून इथून जे येते ब्लर पूर्ण वाढवून घ्यायचे. साईज जे असेल ते 50 ठेवायचे. त्यानंतर जे येते तिथून स्पीड जे असेल ते तुम्हाला 30 ठेवून घ्यायची. त्यानंतर सिम्पली डन करून त्या पुढच्या फोटोवरती यायचे अशा वगैरे. त्यानंतर पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचे. बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत जाऊन तुम्हाला इथून गॅस बेस हाय पीट ॲड करून घ्यायची. त्यानंतर डन करून इथून ॲडजस्टमेंटवरती क्लिक करायचे. कलर जो असेल ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे आणि इथून जे येते स्पीड जी असेल ते 50 ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन करून त्या पुढच्या फोटोवरती यायचे अशा वगैरे. त्यानंतर पुन्हा जे येते तुम्हाला बॉडी पिटवरती क्लिक करायचं. ग्लोइंग लाईनच्या कॅटेगरीत गेल्यानंतर इथून तुम्हाला जे येते सिम्पली इलेक्ट्रिक रेडिएशन हाय पीट ॲड करून डन करून घ्यायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल आणि साईज जे असेल ते हिशोबाने ठेवून घ्यायचे तुम्ही तुमच्या. त्यानंतर इथून जे येते सिम्पली कलरसुद्धा तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे. त्यानंतर डन करून हे जी लेन्स जी असेल ते ह्या फोटोवर ठेवायचे. त्यानंतर त्याच फोटोला स्टार्टिंगला यायचे. पुन्हा आपल्याला जे येते व्हिडिओ पिटवरती जाऊन स्प्लॅटच्या कॅटेगरीत जायचे. स्प्लॅटच्या कॅटेगरीत गेल्यानंतर तुम्हाला जे येते मिरर 3 लेअर्स हाय पीट ॲड करून पुन्हा डन करून घ्यायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचे. त्यानंतर व्हर्टिकल तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर डन करून जी लेन्स जी असेल त्या फोटोनुसार ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे येते तुम्हाला सिम्पली त्या पुढच्या फोटोवरती यायचे. पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक केल्यानंतर हे लोकेशनच्या कॅटेगरीत जायचे. त्यानंतर जे येते तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो स्टार्टिंगला सेकंड नंबरला हाय पीट भेटून जाईल तुम्हाला. त्यानंतर जे येते तुम्हाला सिम्पली डन करून घ्यायचे. त्यानंतर जे येते तुम्हाला ॲडजस्टवरती क्लिक करून इथून स्पीड जी असेल ती 90 ठेवून घ्यायची आणि इथून रोटेशन जे असेल ते तुम्हाला जे येते 30 ठेवून घ्यायचे. 30-35 ठेवून घेतले तरी चालेल मित्रांनो. त्यानंतर डन करायचे. त्यानंतर त्या लास्टच्या फोटोवरती यायचे. लास्टच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला जे येते पुन्हा बॉडी पिटवरती क्लिक करायचे. हे लोकेशनच्या कॅटेगरीत जाऊन इथून तुम्हाला जे येते फ्लंट्स हा पीट मित्रांनो भेटून जाईल. तो सिम्पली ॲड करून डन करून घ्यायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचे. स्पीड जे असेल ते 50 ठेवून घ्यायचे. त्यानंतर जे येते सिम्पली डन करून ह्याची लेंथ ह्या फोटोवर ठेवून सिम्पली बॅक घेऊन हा व्हिडिओ तुम्हाला जे येते एक्सपोर्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे शेअरवरती क्लिक करून सेव्ह टू डिव्हाइस केल्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह होऊन जाईल.